नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलुगुरुनी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. परत एकदा आपण अशी सुंदर आणि छोटी रांगोळी देवघरात काढण्यासाठी काढत आहोत. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, मध्ये 4 टिपके देऊन घेतलेले आहेत, त्यानंतर परत 3 टिपके देऊन घेतलेले आहेत, त्यानंतर 4, 3 आणि परत आपल्याला 2 टिपके ओढून घ्यायचे आहेत. याच पद्धतीने समोर देखील आपल्याला टिपके ओढून घ्यायचे आहेत. परत आपल्याला इथं 3 टिपके, शेवटी आपल्याला 2 टिपके देऊन घ्यायचे. तर आता हे मधले एक आपल्याला लाईन टिपक्यांची सोडून 3 टिपक्यांची आपल्याला अशी रेष जोडून घ्यायची. त्यानंतर समोरचे देखील आपल्याला जोडून घ्यायचे. त्यानंतर वरती जे आपल्याला लाईन दिसत आहेत त्या सर्व लाईन आपल्याला आता एकमेकांना जोडून घ्यायचे. त्यानंतर हे 2 टिपके आपल्याला इथे जोडून घ्यायचे, म्हणजे आपली रांगोळी ही चुकणार नाही. या पद्धतीने त्यानंतर हे 2 टिपके इकडे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आता हे उरलेले आपले हे टिपके आपल्याला जोडून घ्यायचे. आपले उरलेले हे टिपके आपण एकमेकांना अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. त्यात थोडंसं आपण डार्क करून घेऊयात. त्यानंतर येत आपण आता कमळाचे फूल काढून घेऊयात. अत्यंत शुभ अशी रांगोळी तुम्हाला कमी वेळात अगदी छान आणि खुलून दिसेल तुमचं देवघर. या पद्धतीने तुम्ही रांगोळी काढाल तर आपल्याला हे हलकंसं आतमध्ये ओढून घ्यायचे आणि इथे देखील आपण एक टिपके ओढून घेऊया. या पद्धतीने आपल्या आतमध्ये एक पाकळी तयार झालेली. तर बघू शकताय तुम्ही आपली रांगोळी किती सुंदर आणि छान दिसत आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही देवघरात तुमची रांगोळी छोटी आणि सुंदर अशी काढू शकताय. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.